एव्हरीवन, मी आहे MST टॉपर 2026 या वर्षासाठी. तर आजचा दिवस 10वा आहे तुमच्यासोबत स्टडी अपडेट शेअर करण्याचा. मी एक सांगते तुम्हाला की मी 11वीच्या ऑफलाईन क्लासला इतके दिवस जात नव्हते कारण टाईम मॅनेज होत नव्हता. सो मी परत जाणं स्टार्ट केलं आहे. तर मॅथमध्ये कॉम्प्लेक्स नंबर हा चॅप्टर सुरू आहे आणि त्यामध्ये मॉड्युलस आर्ग्युमेंट हे बीट सुरू आहे. आणि आज म्हणजे काल परवा थेअरी घेतली सरांनी आणि हे आज क्वेश्चन प्रॅक्टिस सुरू केली आहे. या चॅप्टरचे सीटचे क्वेश्चन्स खूप इझी आहेत. सो मी प्रत्येक चॅप्टरचे सांगते की तुम्ही JEEचे इझी टू मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स करा. बट या चॅप्टरचे CET लेवलचे केले तरी तुमचा हा चॅप्टर परफेक्ट होऊन जाईल. आणि मी तुम्हाला ऑक्टोबर मंथचा प्लॅन शेअर केलेला होता माझा गेल्या व्हिडिओमध्ये. आणि मी फिजिक्समध्ये चेंजेस पण थोडे केले आहेत. हा चॅप्टर मी यासाठी स्टार्ट केला आहे कारण ऑफलाईन क्लासमध्ये 12थमध्ये वेव ऑप्टिक्स हा चॅप्टर घेत आहेत. सो याचाच बेसिक म्हणून मी साऊंड चॅप्टर करत आहे. सो मी म्हणलेलं आहे की आज लेक्चर्सकडून मी केलेलं आहे याचं लेक्चर्स. सो माझं कन्सेप्ट आणि थेअरी पक्की आहे आणि मी नोट्स पण बनवले आहेत. फक्त माझी क्वेश्चन प्रॅक्टिस राहिलेली आहे आता. आणि वेव ऑप्टिक्समध्ये पण इंटरफरन्स हा स्पेशल केस स्टार्ट केला आहे आणि याचे पण क्वेश्चन्स आज घेतले आहे. सो याचे JEEचे खूप इझी क्वेश्चन्स आहेत. रिसेंट PYQs घेतले आज आणि याचे IMAX मिनिमम हे काढणंही इझी आहे. तुम्ही हे म्हणजे एका लर्निंगमध्ये ग्रास्प करू शकता हा टॉपिक, जो इंटरफरन्स हा छोटासा बीट. आणि माझ्या वेव ऑप्टिक्स या चॅप्टरच्या शॉर्ट नोट्स काढणं बाकी आहे. सो मी ते पण काढणार आहे आता. आणि तुम्हाला जर नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही माझं हिंदी चॅनलही चेकआउट करू शकता. MST CET ब्लॉसम या नेमने आहे ते. धन्यवाद.